जय गुरुदेव. सर्वांना आनंद नमस्कार. परमपूज्य सद्गुरू सेवक श्री अरुण काका यांचे गुरु स्वामी रामदास यांचे आजचे अमृत प्रवचन. ओम श्रीराम जय राम जय जय राम. ओम श्रीराम जय राम जय जय राम. नामस्मरण का करावे? जेव्हा अपचन होते तेव्हा तुम्ही काय करतात? पचनक्रियेला मदत करणारी पाचक गोळी घेतात. रामनाम ही गोळी आहे. रामनामाने पचवायला अवघड असणाऱ्या अनेक गोष्टी पचविता येतात. रामनामाची गोळी घेतल्याने चित्तशुद्धी होते आणि सत्य पचवण्यासाठी चित्तशुद्धी आवश्यक आहे. श्रवणासाठी अधिकार हवा. ईश्वराचा अनुभव घेतलेला संत महात्म्यांनी केलेल्या आध्यात्मिक उपदेशाचे आकलन आणि त्यानुसार आचरण करण्याची पात्रता यालाच म्हणतात. श्रवणाचा अधिकार तेव्हा ही पात्रता मिळवणे हे तुमचे काम आहे. रामनामाच्या अखंड जपाने श्रवणाची पात्रता येईल. एकले त्याचे आकलन करणे, चिंतन मनन करून ते आचरणात उतरविणे हे नामस्मरण झालेले चित्तशुद्धीमुळे शक्य होईल. चित्तशुद्धी आणि चित्ताची एकाग्रता नामस्मरणातून येईल. आत्मस्वरूपाचे रहस्य उकलून दाखवणाऱ्या संतांसमोर बसून जेव्हा तुम्ही त्याचे अनुभवामृत ऐकत असता तेव्हा जर तुमचे मन बाहेर भटकत असेल तर तुम्हाला काहीच लाभ होणार नाही. यास्तव चित्तशुद्ध आणि एकाग्र हवे. हे नामस्मरणातून होऊ शकते. श्रवणाविषयात रस असेल व आत्मस्वरूप दर्शनाची ओढ असेल तर खरे श्रवण होईल. परंतु संत जो विषय स्पष्ट करून उकलून तुमच्या पुढे ठेवतात त्यात तुम्हाला रस नसेल तर संतापुढे श्रवणासाठी यात तुमचा देह बसलेला असेल. मन कुठेतरी दूर भटकत असेल. संत वचन तुमच्या कानावर पडत राहील. मनात काही शिरणार नाही. असे श्रवणाने काही लाभ होत नाही. प्राणांचा कान भरून श्रवण करावे तेव्हाच आत्मोन्नती होते. गीतेत सांगितल्याप्रमाणे तुम्ही संतास शरण जा. त्यांना शंका विचारा. शंका निरसन करून घ्या. त्यांना शरण जाऊन अनन्य भावाने त्यांच्या उपदेशाचे पालन करा व त्या प्रकारच्या आज्ञा पालन करण्यासाठी सामर्थ्य देण्याची त्यांना प्रार्थना करा. अशा प्रकारे संतास पूर्ण शरण गेल्यावर त्यांनी सांगितल्याप्रमाणे साधना तुमच्या हातून अनायास होत आहे असे तुम्हाला दिसून येईल आणि तेच प्रेरणारूपाने तुमच्यात प्रकट होऊन तुम्हाला आवश्यक बळ, स्थिरता, श्रद्धा आणि एकाग्रता देत आहेत. हेही तुमच्या अनुभवास येईल. यासाठी नामस्मरण आवश्यक आहे. तेच त्याचे महत्त्व आणि ते समजून आपण नामस्मरण केले की चित्तशुद्धी आणि चित्त एकाग्रतेतून आपली आत्मदर्शनाची साधना सफल होईल. ओम श्रीराम जय राम जय जय राम. ओम श्रीराम जय राम जय जय.